तुमच्या माझ्या तरण्या ताठ्या पोरी संध्याकाळी 7 नंतर घरामध्ये नाही आल्या तर मला सांगा आई वडिलांच्या हृदयाचा ठोका चुकतो की नाही? आज आजूबाजूला ही परिस्थिती आहे. धर्मद्वेष्टे धर्मांध माणसं आमच्या धर्मावर विशिष्ट पद्धतीने घाला घालतायत. लव जिहादचा प्रश्न प्रचंड गंभीर स्वरूपात आवासून उभा आहे आणि आम्ही आमच्याच सुखामध्ये इतके रममाण आहे. आम्हाला कुणाशी काही कशाशी घेणं देणं नाही. ज्यावेळी हे संकट आमच्या उंबरेवर येऊन ठकेल तेव्हा मात्र मग आमच्या तळपायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. उपस्थित सर्व श्रोतृवर्गाच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धाभावाने नमस्कार करते, वंदन करते. अत्यंत थाटात दिमाखात आयोजित होऊ घातलेला हा सुंदर असा सोहळा, भगवान श्री साईनाथांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, मंदिराचा लोकार्पण सोहळा आणि या दिव्य भव्य अशा सोहळ्याचे आपण सर्व साक्षीदार आणि आजची जागराच्या दिवशीच्या कीर्तनाची सेवा माझ्या परमभाग्याने माझ्या वाट्याला आली आहे म्हणून उपस्थित असलेल्या सर्वांचे अत्यंत मनापासून दर्शन घेते. सेवेसाठी उपस्थित असलेले सर्व श्रोत्यांमध्ये असलेले पंचक्रोशीतले मान्यवर नागरिक असतील, उत्तम गायक, वादक, टाळकरी, विणेकरी, भालदार, चोपदार या सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या अधिकाराने हा उत्सव सुरू आहे. ज्यांच्या माध्यमातून मी इथे आले, विषयाला सुरुवात करण्यापूर्वी अभंगाची पूजा बांधण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा, ज्या निमित्ताने आपण सगळे जमलो आहोत ते निमित्त दिव्य आहे. ते निमित्त तुमच्या माझ्या भाग्याचं आहे. भगवान साईनाथ आज तुमच्या माझ्यासाठी आलेत बरं का. प्रतिष्ठापना उद्या आहे, प्राणप्रतिष्ठा पूजा विधी. गेले 4-5 दिवसांपासून अव्याहतपणे चालू असलेला हा हरिनाम सप्ताह, हरिनामाचा सोहळा आणि साक्षात परब्रह्माला तुमच्या माझ्यापर्यंत यावंसं वाटावं हे चंदनापुरीचं भाग्य आहे असं मी म्हणेन. काही वर्षांपूर्वी नव्हे, हजारो वर्षांपूर्वी, शेकडो वर्षांपूर्वी साईनाथांची पावलं त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आणि त्या भूमीमध्ये मला मगाशी राहणे काकूंनी फार सुंदर सांगितलं की ही मूर्ती इथपर्यंत आली, कुणी दिली, कशी दिली, आजपर्यंत पत्ता नाही आणि महाराज खऱ्या अर्थी गुप्तच आले. ते दान गुप्तच राहिलं. हे तुमचं माझं सगळ्यांचं या पंचक्रोशीचं या भूमीचं भाग्य आहे श्रोते हो. संत सत्पुरुष येतात, ऐसी कर्मे साम्य दशा जय होय विरेशा तै मग आपैसा प्रभू कृपा होय. ती कृपा चालत येते बरं का तुमच्या माझ्यापर्यंत. पण बऱ्याचदा आम्ही देवाची परीक्षा घेतो, प्रतीक्षा करायची विसरून जातो. त्यामुळे प्रतीक्षा केली की भगवान आल्याशिवाय राहत नाही आणि परब्रह्म स्वरूपाला पोहोचलेले सच्चिदानंद मूर्ती असलेले परब्रह्म स्वरूप असलेले भगवान साईनाथ आज या नगरीमध्ये, आज या भूमीमध्ये इथं विराजमान झाले. तुम्हाला मला पूर्णपणे स्वतःच्या कृपा छत्राखाली घ्यायला. ज्यांच्या माध्यमातून मी इथे आले ते परम आदरणीय प्रमोद काका रहाणे, जे राजकीय सामाजिक नेतृत्व कसं असावं आणि आपलं असणं, आपलं अस्तित्व इतरांच्या कामासाठी कसं यावं याचा आदर्श वस्तुपाठ असलेले आमचे राहणे काका, मनापासून त्यांना विशेष धन्यवाद देते. त्यांच्या माध्यमातून मी इथे आले. उद्या ज्यांच्या काल्याचं कीर्तन आपण ऐकणार आहोत असे परम आदरणीय ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त परायण उद्धव महाराज मंडलिक, मनापासून त्यांनाही वेगळा नमस्कार करते. अनेक मान्यवर, नामदार, आमदार, मोठमोठ्या मान्यवर, मंत्री आणि समाजसेवकांच्या आतिथ्याखाली सुरू असणारा हा हरिनाम सोहळा ही खरी दिवाळी आहे बरं का. आपण सगळे जागे राहा. 7चं कीर्तन 8ला सुरू झालंय, अर्धा तास पंचपदीमध्ये गेलेला आहे. इथून पुढे आता माझ्याकडे उर्वरित वेळ घड्याळ्यातले 10 असले तरी सुद्धा थोडंसं पुढे मागे होतं. हो म्हणा, होतं ना? हां, चालतं. म्हणजे घड्याळ्यातले 12 वाजले तरी चालणार आहेत. कीर्तनाचे वाजायला नको म्हणजे झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. काही लोकांच्या चेहऱ्यावर मोठं प्रश्नचिन्ह. आधीच हे उशिरा सुरू झालं आज 8 वाजता आणि ही आता बाया 12 वाजवणार म्हणजे आपलं काही खरं नाही. पण काळजी करू नका, तुम्हाला कंटाळा येईल इथपर्यंत कीर्तन करणार नाही. आपण भाग्यवान आहोत. भरतभूमीमध्ये जन्माला आलो, त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो आणि त्यातल्या त्यात चंदनापुरीसारख्या परमपवित्र अशा पावन क्षेत्रामध्ये आपण जन्माला आलो की जिथे भगवंताला यावंसं वाटलं. आणि आज या निमित्ताने आपण सगळे इथे उपस्थित आहात. अनेक महाराष्ट्रातल्या मान्यवर नामांकित कीर्तनकारांची कीर्तन सेवा यापूर्वी इथं उपस्थित झाली आहे आणि आज उद्या काल्याचं कीर्तन, आजची जागराची सेवा म्हणून संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा, विठुरायाचे प्रेम भंडारी असलेले नामदेव महाराज यांचा अत्यंत सुंदर असं नामदेवांचं पसायदान म्हणून ज्याकडे आपण पाहतो तो प्रत्येकाच्या पाठातला, परिचयातला आणि सगळ्यांच्या माहितीतला, जे कोणी गाथा उघडून बघत नाही त्यांच्यासुद्धा पाठातला अभंग
असा अत्यंत सोपा, सुटसुटीत म्हणायला गेलं तर सोपा आहे, अर्थाच्या दृष्टीने गहन असलेला संत श्रेष्ठ हरिभक्त या संप्रदायाचे, वारकरी संप्रदायाचे, विठुरायाचे प्रेम भंडारी असलेले नामदेव महाराज यांचा हा चारचरणांचा अत्यंत अत्युत्कृष्ट असा अभंग सेवेसाठी घेतला आहे. विठ्ठल हल विठ्ठल विठ्ठल हल विठ्ठल 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 विठ्ठल. काय कीर्तनाची वेळ जुन्या मंडळींना माहिती होती ती 9 ते 11. आता सोय झाली आमच्या सगळ्यांची 7 ते 9, शॉर्टकट सगळ्यात सोपं. महिला वर्गाला पण बरं, त्यात आता महाप्रसाद आहे आज, त्यामुळे सगळ्यांच्या दृष्टीने बरी अशी असलेली ही वेळ आज माझ्या भाग्याने कीर्तनाच्या सेवेला मला अत्यंत आनंद वाटतोय की अनेक क्षेत्रातली अनेक मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहेतच. मी सगळ्यांच्या नावाचा उल्लेख नाही करू शकत, पण आज आदरणीय रहाणे काकांनी मला ज्यांची ओळख करून दिली असे आमचे देव काका इथं उपस्थित आहेत. देवसर आदरणीय मनापासून त्यांना नमस्कार करते. आमच्या भागवत धर्म संप्रदायामध्ये संत सत्पुरुषांच्या परंपरेमध्ये साईनाथांचं जेवढं स्थान महत्त्वपूर्ण आहे तसं मूळ पंढरपूरच्या वाटेवर असलेलं भोसे नावाचं गाव आणि त्या भोशाचे देव मामलेदार नावाचे अत्यंत सत्पुरुष म्हणावेत असे संत आणि त्या संतांच्या कुळातली एक व्यक्ती आज माझ्या कीर्तनात इथे उपस्थित आहे. म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजते की आजच्या दिवशी त्यांचं येणं झालं, प्रतिष्ठापना आज साईबाबा स्वतःच्या जागेवर विराजमान झालेत. हे आमचं, आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. हे एका जन्माचं संचित नाहीच आहे श्रोते हो. जन्मजन्मांतरीच्या ठिकाणी पुण्याचा संचय व्हावा तेव्हा या सगळ्या गोष्टींचा लाभ आणि दुर्लभ असलेला योग तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये घडून येतो आणि निश्चित तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत यात शंका आणि संदेह मानायचं काही कारण नाही. फक्त बऱ्याचदा काय होतं, कीर्तन म्हटलं की तिला निमंत्रण नाही द्यावं लागत, ती येते बया. कोण? हा, ती येते. आम्ही टाळी वाजवा म्हणतो विठ्ठल 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 आणि ब्रह्मानंदी टाळी लागते लोकांची मस्त, तर तशी टाळी लागता कामा नये. जी टाळी वाळवंटात लागली सगळ्या संतांची, एकची टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी, माझा ज्ञानराजा गोपाळांसी लाह्या वाटी, नामदेव कीर्तन करी प्रेमे पुढे नाचे पांडुरंग, असा भक्तीचा जागर गजर सोहळा जिथे घडला अशा वाळवंटामध्ये जी टाळी झाली ब्रह्मानंदी टाळी, ती टाळी तुमची माझी लागावी. कारण कीर्तन भक्तीचं सारभूत तत्व जर काय असेल तर ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवैसा. म्हणून असा ब्रह्म साक्षात्काराचा अनुभव आनंद अनेक संतांनी घेतला. 12व्या शतकामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींनी या भागवत धर्म संप्रदायाचा, या वारकरी संप्रदायाचा पाया रचला. पाया असा भक्कम होता की त्या पायावरती इमारत उभी राहिली आमच्या संप्रदायाची. त्या इमारतीवर शेकडो वर्ष झाली आजपर्यंत अनेकांनी प्रहार केले. अनेकांनी अनेक प्रकारे आमच्या वारकरी संप्रदायाला, आमच्या हिंदू धर्म संप्रदायाला, भागवत धर्म संप्रदायाला अनेक प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला बरं का. मग तो शस्त्राचा असेल, खूप लक्ष देऊ नाही का सुरुवातीपासून, शास्त्राचा असेल, अनेक प्रकारे अनेक लोकांनी या मंदिराला प्रहार करण्याचे प्रयत्न केले, परंतु त्याच्या चिऱ्याला सुद्धा तडा नाही गेला. कारण पाया भक्कम होता माझ्या माऊलींनी घातलेला. पाया भक्कम असला की घर उभं राहतं की नाही छान, तसा आमच्या धर्म मंदिराचा पाया ज्ञानोबांनी घातलाय. 750 वर्षापूर्वी 16 वर्षाचं लेकरू जगाकडून येणारं सगळं विष प्राशन केलं, पचवलं आणि चूळ भरली ती अमृताची. ब्रह्मविद्येचा सुकाळ केला ज्ञानेश्वरीच्या रूपाने तुमच्या माझ्या घरामध्ये. आज माऊली स्वतः विराजमान आहेत हे विसरून चालणार नाही. आम्हाला असं वाटतं माऊली नाही आहेत आता, तुकोबा नाही आहेत, पण गाथा आहे ना मग तुकोबा आहेत, मग ज्ञानेश्वरी आहे ना मग माऊली आहेत, दासबोध आहे, समर्थ रामदास स्वामी आहेत, नाथ भागवत आहे, नाथ माऊली तुमच्या माझ्या घरात आहेत. फक्त ते बघण्याची दृष्टी तुम्हाला मला प्राप्त झाली म्हणजे मिळवलं. आणि या ज्ञानोबांनी स्थापन केलेल्या पायावरती ही बांधलेली इमारत संतांनी, संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार. आणि ज्यांचा अभंग आपण आज निरूपणाला घेतला कीर्तनरूपी सेवे करता असे आमचे नामदेव महाराज, की ज्या महाराजांनी हा भक्तीचा प्रसार प्रचार करावा, हातामध्ये भागवत धर्माची भगवी पताका घ्यावी म्हणून ह्या पताका लावलेत नाही आपण आज इकडे सगळीकडे भगवं भगवं दिसते की नाही. गरज आहे बरं का भगवं करायची सध्या, कारण धर्म आमचा संकटात आहे. धर्म त्यालाच म्हणतात जो धारण करतो तो धर्म, जो धारणा करतो तो धर्म, तुमचं माझं रक्षण करतो तो धर्म. आणि धर्म जर आमचं रक्षण करावं असं वाटत असेल तर आज संकटात असलेल्या धर्माचं आपण रक्षण करायची वेळ आली आहे. म्हणून मंदिरं,
देवशाळेतला देवळातला देव, वेदशाळेतला वेद, स्त्रीचं शील, तरुणांचा पराक्रम, वृद्धांचं जीवन हे सगळंच सुरक्षित राहावं याकरता आमच्या संतांनी, आमच्या सत्पुरुषांनी हे सगळे घाट घातले आणि संत वाङ्मयाच्या रूपाने तुम्हाला मला जीवनाची एक सुंदर दिशा दाखवून दिली आहे. म्हणून भागवत धर्माची पताका आहे, झेंडा नाही. का हो? झेंडा पक्षाचा असतो म्हणाले, धर्माची पताका असते. कारण त्या पताकेचं एक टोक आहे नामाचं, दुसरं टोक आहे भक्तीचं. नामाचं एक टोक, भक्तीचं एक टोक. नामाचं एक टोक, ज्ञानाचं एक टोक आणि दांडा आहे तो भक्तीचा आहे बरं का. भक्तीच्या दांड्यावरती नाम आणि ज्ञान स्थापित आहे. म्हणून ही भागवत धर्माची पताका दिमाखात डौलत आज शेकडो वर्षांपासून आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि अशी पताका पोहोचवणारे, सर्वदूर पोहोचवणारे, फक्त महाराष्ट्र नाही तर संबंध भारतामध्ये ही पताका पोहोचवणारे संत श्रेष्ठ विठुरायाचे अत्यंत प्रेमळ भक्त संत श्रेष्ठ आमचे नामदेव महाराज. या महाराजांनी विस्तार करावा. पंढरपुरात राहिले, पंढरपुरात राहून भागेना. कारण पांडुरंग फक्त विटेवरच आहे अशी धारणा असलेल्या नामदेवांना आमच्या ज्ञानोबांनी सांगावं, नाम्या अरे देव काही फक्त विटेवरच आहे, देव काही फक्त पंढरपुरातच आहे. नाम्या अरे बाहेर पड, तुला एको देवहा सर्वभूतेषु बुडहा, सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा हे उपनिषदांचं सार कळल्याशिवाय राहणार नाही. देव सगळीकडे आहे, तुला विठ्ठल जळी स्थळी भरला, सीता ठावणा येऊला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठला. जळी स्थळी भरला, सीता ठावणा येऊला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठावना ही उरला, अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. सगळीकडे विठ्ठल दिसला हो नामदेव महाराजांना. कधी? जेव्हा पंढरपुरातनं बाहेर पडले. ज्ञानदेवांनी सांगावं, नाम्या अरे पंढरपुरात राहून भागायचं नाही, तुला बाहेर पडावं लागेल, धर्माचा प्रचार प्रसार करावा लागेल, नामाचा प्रचार करावा लागेल. आणि मग जगाला कळू दे, नामदेव नावाचा शिंपी हा फक्त कपडे शिवणारा शिंपी नाही, तर अवघा देश आणि अवघा प्रांत शिवायला निघालाय भक्तीच्या धाग्यानी, भक्तीच्या सुईनी आणि प्रेमाच्या धाग्याने. सगळा प्रांत नामदेव महाराजांनी जोडला. पंजाब प्रांतामध्ये घुमान इथं आज नामदेवांचं मंदिर आहे, जिथे मराठी साहित्य संमेलन काही वर्षांपूर्वी भरलं होतं. अशा सर्वदूरपर्यंत पोहोचलेल्या नामदेवांच्या नंतर काळ येतो संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचा, ज्यांनी भागवत धर्माला खऱ्या अर्थी खांब दिला. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. आणि अशी स्थापन झालेली मंदिराची रचना, त्या मंदिराचा कळस होण्याचं काम आमच्या तुकोबरायांनी केलं. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, उरलो उपकारा पुरता. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता. अणुरणिया भोगडा, अणुरणिया भोगडा, भागवत धर्म संप्रदाय मंदिराला कळस चढवण्याचं भाग्य तुका झालं असे. कळस भजन करा असा अवकाश. अशी सुंदर दिव्य आणि भव्य अशी भक्तीची परंपरा, संतांची परंपरा तुम्हाला मला लाभली. म्हणून आम्ही भाग्यवान आहोत की या संप्रदायाचे, या परंपरेचे आम्ही पायिक आहोत. नाहीतर मग डोंगरे शास्त्रीजी फार सुंदर सांगतात बरं, कीर्तन केलीये, कथा केलीये, जाने की हमारी औकात क्या है. आम्ही कोण कथेला कीर्तनाला जाणारे हो. बघा तुम्ही, ठरवून सुद्धा आम्ही कीर्तनाला येऊ शकत नाही. बघा महिला वर्ग आज येत आहे का कीर्तनाला? नको. बसलेलं उठवत नाही, उठलेलं बसवत नाही, मूडच नाही लागत. आज घरात कुणी नाही, मला थांबलं पाहिजे, अनेक कारण आहेत, अनेक कारण आहेत. पण ज्यावेळी कथा के लिए जाने की हमारी औकात क्या है, कथा के लिए तो वो जाते हैं जिनको बाके बिहारी बुलाते हैं. तिकडून बोलावणं यावं लागतं. भगवंत बोलावतो तेव्हा आमची पावलं इथं येतात. नाही तर व्यर्थ अभिमान चढतो. आम्ही कीर्तन ऐकलं, आम्ही कीर्तन केलं, आम्ही कीर्तन वाजवलं, आम्ही कीर्तन गायलं, असं नाही बरं. आणि म्हणून याच विकारातून सुटका व्हावी तुमची माझी, याकरता संतांनी
तुमच्या आमच्यासाठी भगवंताकडे मागणं मागितलं म्हणून मागणीपर असलेला नामदेव महाराजांचा प्रस्तुतचा हा अभंग, ज्याला नामदेवांचं पसायदान म्हणून साहित्यामध्ये दर्जा मिळाला. ज्या पद्धतीनं ज्ञानोबांनी पसायदान मागितलं, ज्ञानोबांचं पसायदान कुणाला माहिती नाही, संतांनी मागणं मागितलं. पहिला प्रश्न आहे, संत मागणं मागतात का, आणि मागत असतील तर काय मागतात? संतांचं मागणं आणि तुमचं आमचं मागणं याच्यामध्ये नेमका फरक काय आहे, आणि संतांना मागावं का लागतं? तुकोबरायांच्या आयुष्यामध्ये जर बघितलं तर तुकोबरायांनी भगवंताकडे मागणं मागितलं, हेची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. हेची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. गुणगायीन आवडी हेची माझे सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी. गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. तुकोबांचं मागणं, महाराजांचं मागणं, हेची दान दे गा देवा. 5 तास कीर्तन करावं तुकोबरायांनी आणि पांडुरंगाने येऊन विचारावं, तुम्हाला मला देव कधी विचारेल का असं, बोल तुला काय हवंय, बोल मी तुझ्यावर प्रसन्न आहे. एकतर आम्ही अशी प्रार्थना करत नाही, त्यामुळे देव आमच्या समोर येत नाही पहिली गोष्ट, आणि आला तो जर म्हणालाच माग तर मागायचं काय हे आम्हाला कळत नाही. आम्ही नको त्या नश्वर गोष्टी मागतो. दानपेटीमध्ये 10 रुपयाची नोट टाकतो आणि म्हणतो यंदा पोरीचं जुळू दे, पोराला नोकरी लागू दे, प्रपंचामध्ये सुख मिळू दे, शेजाऱ्याचं वाटोळं होऊ दे, अशी आमची मागणी. अहो पण संतांचं मागणं वेगळं होतं. परोपकाराय सतां विभूतया, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. या न्यायाने ज्यावेळी परमात्मा पांडुरंग उभा राहायचा भगवंत तुकोबरायांसमोर, आणि तुकोबराय सांगायचे देवा काय देशील, भगवंत म्हणायचे माग तुला काय हवं ते माग. भानुदास महाराजांना सुद्धा पांडुरंगाने म्हणावं काहीतरी मागा, काहीतरी मागा. भानुदास महाराज म्हणले मला काही नको, तुलाच काही हवं असलं तर तूच मागून घे माझ्याकडून. याला म्हणायचं भक्त, याला म्हणायचं संत. नाथांचे वंशज पूर्वज असलेले भानुदास महाराज म्हणायचे देवा मला तू देशील असं मला काही नकोय म्हणाले, तुलाच जर काही पाहिजे असेल तर तू मागून घे. हे धाडस संतांकडे होतं, हा अधिकार संतांकडे होता. आणि म्हणून भानुदास महाराजांना भगवंत म्हणतात मला तुझ्या कुळात जन्म घ्यायची परवानगी दे, म्हणून नाथांचा जन्म आहे. तुकोबारायांना भगवंतांनी विचारावं तुकोबा काहीतरी मागा, महाराज म्हणले नको देवा मला काही नको. ही अवस्था भक्तीची की काहीच मागत नाही, त्याला प्रेम म्हणतात. बरं आम्हाला जर मागा म्हटलं की आमची यादी तयार आहे. बघा तुम्ही प्रत्येकाच्या मनात सुरुवातच झालं असेल, देव आला समोर मी हे मागून घेईन पहिल्यांदा. फारच काही नाही तर आमच्या महिला वर्गाचा आवडीचा विषय, जे जे मागता येईल तेवढं भगवंताकडे सगळं मागू आम्ही. प्रपंचातलं सुख मागू, पोराबाळांचं सुख मागू, पैशांचं सुख मागू, भौतिक सत्ता संपत्ती, कारण आम्हाला लौकिक प्रसादच महत्वाचा वाटतो. अलौकिक प्रसादाचा अर्थ कळायला वेळ लागतो श्रोते हो. अलौकिकातला प्रसाद, अलौकिकातलं मागणं संतांनी मागितलं, आम्ही लौकिक प्रसादाला महत्व देतो. म्हणून आमच्याकडे म्हण आहे भजनाला 8 आणि भोजनाला 60. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून एवढी एरवी 7 दिवसात सुद्धा न फिरकणारी माणसं महाप्रसादाला असतात की नाही, काल्याला असतात. आमच्याकडे म्हण आहे अलौकिकातला प्रसाद, आम्हाला त्याचा अर्थ कळत नाही, तो अर्थ कळायला आयुष्य जावं लागतं, त्यासाठी संतांचे पाय धरावे लागतात, तेव्हा आम्हाला भगवंताचा अलौकिक प्रसाद काय असतो ते कळतं. आम्ही लौकिकातल्या प्रसादासाठीच तुझं माझं माझं तुझं करत बसलो, आणि तो लौकिक प्रसाद प्राप्त करण्याकरता जीवाचं रान करायला तयार आहे आम्ही. पण लौकिकापेक्षा अलौकिक मागणं संतांनी मागितलं. ज्यावेळी तुकोबरायांच्या समोर पांडुरंग म्हणतात तुकोबा मागा मागा मागा, त्यावेळी महाराज म्हणतात देवा काय देशील रे, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखिला दारवंता, उपवास पारणे राखिला दारवंता, उपवास पारणे राखिला दारवंता, उपवास पारणे राखिला दारवंता. केला भोगावता आम्हालानी, केला भोगावता आम्हालानी, उपवास पारणे राखिला दारवंता,
उपवास पारणे राखीला दारवंटा उपवास पारणे राखीला दारवंटा. भगवंता, हे सगळं आम्हाला आमच्या वाड वडिलांच्या कृपाशीर्वादाने मिळालंय. इको बंद करा दादा, कमी ठेवा मगापेक्षा. माझ्या वडिलांची मीरा शिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. देवा काय देशील? अरे आमच्याकडे संपत्ती म्हणूनच आम्हाला हे मिळालंय, तू काय देणार आता? तुकोबा म्हणतात आमच्या वडिलांची मिरास आहे. मिरास या शब्दाचा अर्थ कॉन्व्हेंटला जाणाऱ्या पोरांना कधीच कळणार नाही. फार तर तो कीर्तनात कळेल, फार तर तो मराठी माध्यमाच्या पोरांना कळतील. आता याच्यातून मी इंग्लिश मिडियमला घालू नका, मराठी मिडियमला घाला हे सांगायला आलेलं नाही. काळाची गरज आहे, आमच्या पोरांना उत्तम इंग्लिश बोलता आलंच पाहिजे, पण आमच्या मायबोलीला विसरून चालणार नाही. तुकोबांची गाथा काढायची असेल, ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी कळायची असेल या जन्मात, तर मराठीला सोडून चालणार नाही. महाराज म्हणाले माझ्या वडिलांची मिरास. मिरास या शब्दाचा अर्थ ॲसेट असा आहे बरं का. आता असं बोललं मराठीत की लवकर कळेल. आणि ॲसेट या शब्दाचा अर्थ आहे संपत्ती, वारसा हक्काने जे मिळतं की नाही ते. तुकोबा म्हणतात आम्हाला वारसा हक्काने काय मिळाले? तुझी चरण सेवा पांडुरंगा. आज आमच्या घरातलं 16 वर्षाचं कार्ट वडिलांना विचारतं तुम्ही आमच्याकरता काय ठेवले? विचारतं की नाही? 20, 22, 25 वर्षाचं वय झालं, जरा मिसरूड फुटलं, जरा काही कळायला लागलं की आम्ही आमच्या पालकांना विचारून मोकळे. सातबाराचा उतारा आमचं नाव पाहिजे आता. आमच्यासाठी तुम्ही काय ठेवलं असं म्हणणारी आजची पिढी. आणि तुकोबरायांसारखा एक द्रष्टा संत तुकोबराय सांगतात माझ्या वडिलांची मीरा शिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. भगवंता, मला तुझ्या चरणांची सेवा माझ्या वाडवडिलांकडून मिळाली आहे, तू मला काही द्यावं असं काहीच नाही. आणि द्यायचंच असेल तर हेची दान देगा देवा, तुझ्या विसर न व्हावा. असं उदात्त मागणं, देणारा तेवढ्याच ताकदीचा, मागणारा तेवढ्याच ताकदीचा. ज्ञानोबांच्या बाबतीमध्ये जगानी फक्त निंदा अपमान छळ एवढंच दिलं. आमच्या साईनाथांचं उदाहरण घ्या. पणत्या पेटवायला, दिवे पेटवायला तेल सुद्धा नाही, लोकांनी चेष्टा करावी, पाणी द्यावं तेल म्हणून आणि पाण्यावरती दिवे पेटवावेत. हा चमत्कार करावा. या चमत्कारासाठी संतांचा जन्म नव्हता श्रोते हो. साईनाथांना चमत्काराची हौस नव्हती हो. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सातारचे एक प्रसिद्ध संत आहेत. ते म्हणायचे संत जेव्हा चमत्कार करतात त्यावेळी त्यांच्या पातळीपेक्षा कितीतरी खाली आलेले असतात. साईनाथांना लोकांचा विश्वास बसावा याकरता चमत्कार करावे लागले. चमत्काराची हौस नव्हती. साक्षात ब्रह्मतदाकार वृत्तीला, सच्चिदानंद अवस्थेला पोहोचलेली ही विभूती. आणि अशा वेळी ज्ञानोबांच्या काळात सुद्धा ज्ञानोबांना कमी नाही त्रास दिला लोकांनी. इतकं छळलं. रस्त्याने जाताना माधुकरी मागताना कुणीतरी झोळी हिसकावून घ्यावी, पीठ ओढून घ्यावं, सांडावं सगळं जमिनीवर, कुणीतरी पिठात रेघोट्या ओढाव्यात. काय पाप केलं होतं मला सांगा? काय पाप केलं होतं असं? हा. आणि अशा वेळी हे सगळं सहन करावं या चारही भावंडांनी. आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घ्यावं. का? मुलांना संन्याशाची पोरं म्हणून हिणवू नाही समाजाने. ब्रह्मचित्काला मुक्ताई निवृत्तीनाथांना सांगते दादा आई कुठे गेली रे? निवृत्तीनाथ सांगतात मुक्ता आई आपली देवाघरी गेली. मुक्ताई सांगते आई तर रोजच जाते देवाघरी, अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा घालते, सिद्धेश्वराला जाते, आत्ता येईल आई म्हणाले. नाही मुक्ते, आई कायमची निघून गेलीये, देहांत प्रायश्चित्त घेतलं आई वडिलांनी असं सांगितलं. आणि मुक्ताईनी परकर पोलक घातलेली 4 वर्षाची पोर निवृत्ती दादांच्या मांडीवर बसते आणि सांगते निवृत्ती दादा आई गेली, मग आता तुम्हाला आई कुठली हो? तुम्हाला आई कुठली? ढसढसा बांध फुटला निवृत्तीनाथांचा. मुक्ताईच्या भुरभुरत्या केसावरनं हात फिरवला आणि सांगतात मुक्ते आजपासून तू माझी आई, आद्यत्रय जननी देवांची. काय दिलं हो समाजाने या सगळ्या लोकांना? पण तरी सुद्धा जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. जे खळांची व्यंकटी, दुष्टांचा दुष्टपणा संपू दे, तया सत्कर्मी रती वाढो. असं इतकं देखणं मागणं जगाच्या पाठीवर कुणीच नाही मागितलं, आमच्या संतांनी मागितलंय. जगाने फक्त त्रास दिला. आम्हाला जर आमच्या शेजाऱ्यांनी त्रास दिला तर आम्ही त्याचं सुख चिंतू का हो? खरं सांगा अंतःकरणापासून. नाही ना. म्हणून संतांचं हृदय वेगळं, तुमचं माझं हृदय वेगळं. आम्ही आपल्या माणसाचं सुद्धा अहित कसं होईल याच्या प्रयत्नात असतो रात्रंदिवस. पण तुकोबरायांसारखे, ज्ञानोबांसारखे, नामदेवांसारखे संत जगाच्या पाठीवर येतात, आगळं वेगळं मागणं भगवंताच्या चरणाजवळ मागतात. ज्यावेळी वयाच्या 5व्या वर्षी भगवंताच्या समोर नामदेव महाराजांनी उभं राहावं आणि हट्ट करावा, देवा जेव. का?
वडिलांनी सांगितलंय देव जेवल्याशिवाय आपण जेवायचं नाही. 5 वर्षाचं लेकरू आहे. किती? तुमच्या माझ्या घरातलं 5 वर्षाचं लेकरू जरा बघा, ते गावभर आता माझी सटकली करत हिंडतंय. त्याला काही नाही, सांगणारी आई नाही, सांगणारे पालक नाहीयेत. 5व्या वर्षी सिद्धी म्हणजे काय असतं? वयाच्या 5व्या वर्षी नामदेव महाराज पांडुरंगासमोर उभे राहतात. गुणाई मातेनी सुंदर पंचपक्वांनी भरलेलं नैवेद्याचं ताट दिले. ताट घेऊन नामदेव महाराज आले, देवासमोर उभे राहिले, मंडल केलं, ताट ठेवलं, पाणी फिरवलं आणि म्हणले करा सुरुवात. देव जेवेल एवढ्यानी? एवढ्या अर्जवानी देव येईल का हो? नाही आले. नामदेव महाराज म्हणले, 5 वर्षाचे नामदेव महाराज आहेत, म्हणाले देवा रोज माझे वडील येतात नैवेद्य घेऊन, आज मी एवढा पोर आलोय म्हणून काही चवण्या डवण्या लावलेस वय? बऱ्या बोलानं जेव. तरी सुद्धा देव येईना हो. दगडातला पाषाणातला चैतन्य जाग करण्याचं सामर्थ्य संतांकडे होतं, तुमच्या माझ्याकडे नाही. म्हणून तुम्ही आम्ही किती वेळ नैवेद्य धरून बसा, देव येणार नाही ना? नाही येणार, हे आम्हाला ठाम माहिती आहे. आम्ही नाही म्हणून खुशाल मोकळे, देव येणारच नाही आमच्याकरता. संतांकरता आला, तुमच्या माझ्याकरता का नाही येणार? हा विश्वास आमचा कमी आहे हो. देवावरचा विश्वासच तुमचा माझा कमी आहे. म्हणून आम्ही आमच्यापैकी अशी काही करंटी माणसं आहेत की जे देवाला मानायलाच तयार नाही. खरंच साईबाबा होते का? आणि मग ते कुठल्या धर्माचे होते? विनाकारण नको त्या बाष्कळ वल्गना करण्यामध्ये आम्ही आमचा वेळ वाया घालवतो. पण मला सांगा, असं एखादं विभूतिमत्व, असा एखादा संत सत्पुरुष जगाच्या कल्याणाकरता अवतरतो आणि तुमच्या माझ्या कल्याणाचं ब्रीद हातात घेऊन आयुष्य जीवन व्यतीत करतो, हे कमी आहे का हो? ज्यावेळी नामदेव महाराज पांडुरंगाला सांगतात देवा जेव, पांडुरंग जेवायला तयार नाही. तुमच्या माझ्याकडून नैवेद्य स्वीकारत नाही भगवंत, कारण आम्ही वाटच बघत नाही. आम्ही पाणी नैवेद्य ठेवतो, पाणी फिरवतो, लगेच काढून घेतो. आम्हाला केवढी भीती, खाल्लं बिल्लं तर करायचं काय त्याने? आणि खरं सांगू का, तो आपला नैवेद्य खात नाही याच्यातच आपली आब राखून आहे. त्यानं जर खायला एकदा सुरुवात केली तर तुमचं माझं काही शिल्लक राहणार नाही. लक्षात घ्या. अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दोकराने, नेईल जेव्हा ते तो क्या करानी किती रक्षसी मग दोकराने. अनंत हस्तांनी देणारा अनंत कोटी ब्रह्मांड नायक समोर उभा आहे. नामदेव महाराज सांगतात पांडुरंगा जेव की रे बाबा, कर कटेवरी हात तुझे, विटेवरी पाया, कटेवरी हात तुझे, विटेवरी पाया, पंढरीच्या पांडुरंगा पाहतोसे काय, कटेवरी हात तुझे, विटेवरी पाया, कटेवरी हात तुझे, विटेवरी पाया. ए पांडुरंगा, ए भगवंता, ए पांडुरंगा, अरे जेव की रे बाबा. कोण सांगतंय? नामदेव महाराज. जेव की रे पांडुरंगा, जेव की रे. जेवायलाच तयार नाही, यायलाच तयार नाही. शेवटी डोळ्यातनं टचकन पाणी उघडलं. वयाच्या 5व्या वर्षीचा बाल सुलभ स्वभाव. भगवंता, बाबांनी सांगितलंय देव जेवल्याशिवाय आपण जेवायचं नाही. तेव्हा आता जर जेवला नाहीस ना तर चुलीतलं जळकं लाकूड आणून सडकून काढीन. आई आपल्याला घरी जे जे करते ते सगळं चाललं होतं तिथं. माझी आई मी जेवलो नाही तर मला मारते, मी तुला मारू का? बऱ्या बोलानं जेव. तरी देव हालायला तयार नाही. पांडुरंगा जेव की रे बाबा, जेव की रे बाबा. आता वडील येतील, मला विचारतील नाम्या देव जेवला का? तेव्हा मी सांगेन नाही. मग बाबांच्या हातून मार खात बसण्यापेक्षा देवा तू जर जेवला नाहीस तर इथं तुझ्या पायरीवर डोकं आपटून जीव देतो म्हणजे. आणि धावले नामदेव महाराज 5व्या वर्षी. पायरीवर डोकं आपटणार, थडकन डोक्याला लागलं नाही. गाभाऱ्यातनं आवाज आला, नाम्या, ए नाम्या, अरे दगडाचा देव कधी जेवतो का रे? नामदेव महाराज हुशार म्हणाले, ना पांडुरंगा मी काही खुळा नाही, दगडाचा देव कधी बोलतो का रे? बोललास. चाटून पुसून ताट स्वच्छ करायला लावलं पांडुरंगाला. स्वच्छ ताट केलं भगवंतांनी. बसले, खिरीची वाटी भुरके मारत मारत प्यायले. काय सांगू पांडुरंगाचं जेवण, माझ्या पदरचं नाही. नामदेव गाथेत प्रसंग आहेत हे सगळे. नामदेवांनी स्वतःचं आत्मचरित्र लिहिलंय गाथेमध्ये. भगवंत जेवला माझ्या हातून. आणि मग असा भक्तीचा अधिकार 5व्या वर्षी मिळतो. ते नामदेव महाराज पंढरपुरात तर आपलं वेगळेपण निर्माण करतात. कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानाचा दीप जगामध्ये लावतात. अखंड भारत भ्रमण करतात. आणि वयाच्या 80व्या वर्षी पंढरपूर सोडलं होतं 40व्या वर्षी. तिथून पुढच्या 80 वर्ष म्हणजे पुढची 40 वर्ष भारत भ्रमंती केली. आणि 80व्या वर्षी म्हणजे आज सगळ्या संत मंडळीमध्ये भरपूर आयुष्य ज्यांना लाभलंय असे एकमेव संत आहेत संत श्रेष्ठ नामदेव महाराज. नाही तर खूप कमी आयुष्य आमच्या चांगल्या मंडळींना लाभली. आणि जगाचा नियमच आहे, चांगली माणसंच लवकर जातात, हो की नाही? ज्यांनी अजून राहावं अशी माणसं लवकर जात आहेत. आणि ज्यांनी आता नको ती माणसं
असो विठ्ठल 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 80व्या वर्षी नामदेव महाराज पांडुरंगाच्या पायरीवर येऊन उभे राहतात. गात्र थकलेली आहेत. ज्या पायरीवरून 5व्या वर्षी संवाद साधला होता, ज्या पायरीवर 5व्या वर्षी भांडण केलं होतं पांडुरंगाशी, ज्याच मंदिरामध्ये भगवंताशी खेळ खेळले होते, नाचले होते कीर्तनामध्ये भगवंत, त्या पायरीवर येऊन उभे राहिले आणि म्हणले, देवा आठवलं का रे, याच पायरीवर उभा राहून तुझ्याशी हट्ट केला होता जेवायचा, तुझ्याशी हट्ट केला होता माझ्याशी खेळायचा. पांडुरंगा आता बस म्हणाले, आता या पायरीचा चिरा होऊन राहतो, या पायरीचा चिरा होऊन राहतो. भगवंत आले, कडकडून आलिंगन दिलं आपल्या विठुराय भगवंतांनी आपल्या प्रेम भंडारी असलेल्या नामदेव महाराजांना. आणि नामदेव महाराज म्हणतात, भगवंता बस म्हणाले, सगळं मिळालं, आता काही नको. भगवंत म्हणतात, नामया सगळ्यांसाठी सगळं मागतोयस पण स्वतःसाठी काही मागत नाहीस, एकदा स्वतःसाठी काहीतरी माग, स्वतःसाठी काहीतरी माग. नामदेव महाराज म्हणले, नाही देवा, काही नको, काही नको. नाही नामदेवा, तुला मागावंच लागेल, माझ्यासाठी काहीतरी माग, माझ्यासाठी. कल्पना करा ना, महाराजांच्या जागी आपण असतो तर देव मागे लागलाय, माग 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 माग. आणि आमची यादी लगेच तयार राहील, पण नामदेव महाराज म्हणतात, नाही देवा, काहीच नको, काहीच नको. भगवंत म्हणतायत, मागा नामदेवा, माझ्या करता मागा. नामदेव महाराज सांगतात, देवा एकतर मला काही नको आहे आणि द्यायचंच असेल तर काय देशील, त्याची यादी नामदेव महाराज सांगतात पहिल्या चरणापासून. अकल्प आयुष अकल्प आयुष अकल्प आयुष वेतया गोळा अकल्प आयुष अकल्प आयुष अकल्प आयुष वेतया गोळा अकल्प आयुष अकल्प आयुष अकल्प आयुष भवितया गोळा अकल्प आयुष अकल्प आयुष अकल्प आयुष भवितया गोळा. अकल्प आयुष अकल्प आयुष अकल्प आयुष वावितया गोळा अकल्प आयुष अकल्प आयुष अकल्प आयुष वावितया गोळा अकल्प आयुष अकल्प आयुष अकल्प आयुष वावेतया गोळा अकल्प आयुष अकल्प आयुष अकल्प आयुष वावेतया गोळा. माझिया सकळा हरीचा दासा माझिया सकळा हरीचा दासा कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा नभुकवणे काळे कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा नभुकवणे काळे. माझी या सकळा हरीचा दासा माझी या सकळा हरीचा दासा कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा कोणे काळे कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा कोणे काळे. अकल्प आयुष वावेतया गोळा माझिया सकळा हरीचा दासा माझिया सकळा हरीचा दासा कल्पने आयुष भवेतया कुळ माझी सकळा हरीचा दासा माझी सकळा हरीचा दासा. नामदेव महाराज म्हणले, देवा द्यायचं असेल तर एक दे. अकल्प आयुष्य भावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो. किती देखणं मागणं नामदेव महाराजांनी मागितलं बघा.